नमस्कार. महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे ह्या 2024मध्ये तुफान म्हणजे गणपती बाप्पाचा फेस्टिवल मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. आपण पाहत आहात की एक असं ठाण्यातलं एक घर आहे ज्या घराला गणपतीचं घर म्हणून संबोधलं जातं, बोललं जातं. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात हे घर सगळ्यात प्रसिद्ध आहे. आपल्याबरोबर आहे दिलीप जनार्दन वैती. हे दिलीप जनार्दन वैती यांनी या घरामध्ये 1000हून जास्ती गणपती बाप्पाचं इथे सगळ्या मूर्ती ठेवलेल्या आहेत आणि त्या अर्धा इंच ते 5 फूट एवढ्या मूर्ती त्यांच्या घरात आहेत. आपण जाणून घेऊया दिलीप जनार्दन वैती यांचं हे गणपतीचं घर कसं आहे. नमस्कार. नमस्कार सर. कसं गणपतीचं घर आहे आणि किती मूर्ती आहेत या इथे? जवळपास 1990 पासून आपण गणपती बाप्पाचं मूर्तीचा संग्रह करायला सुरुवात केली आणि सर्वात प्रथम मला सांगायला आवडेल की ह्या वर्षी गणपती बाप्पाचं जे घरामध्ये विराजमान होतात त्यांचं 124वं वर्ष आहे आणि तेव्हापासून परंपरागत हा गणपती बाप्पाचा उत्सव साजरा केला जातो इकडे. आणि कॉलेजच्या पासून आतापर्यंत जवळपास 32 वर्ष झाली बाप्पा येत आहेत इथे आणि असं छान विराजमान होत आहेत. जवळपास 1000हून अधिक गणेशाच्या मूर्ती आहेत. अर्धा इंचापासून 5 फुटापर्यंत आहेत. वेगवेगळ्या माध्यमातल्या म्हणजे जणू आपण तसं म्हणूया संगमरवर आहे, लाकूड आहे, पाऱ्याचा गणपती आहे, निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांमधले जे आहेत ते आहेत. प्रत्येक प्रकारचे गणपतींचं इकडे म्हणजे विराजमान आहेत. आणि पूर्वी जसं म्हणायला आवडेल की मी आणत होतो किंवा विकत घेत होतो आणि आणत होतो, आता असं म्हणायला मला खूप आवडेल की आता गणपती बाप्पा स्वतःहून येतात आणि इथे येऊन विराजमान होतात. ह्या मूर्त्या फक्त महाराष्ट्रातल्या मूर्त्या आहेत की आउट ऑफ इंडिया असे कुठं आणले तुम्ही? अच्छा, नाही, महाराष्ट्रात तर आपल्या आहेतच, पण जपानचे आहे, कंबोडियाचे आहे, त्यानंतर बाली, इंडोनेशिया तिकडची आहे, चायनाची आहे, अशा विविध प्रकारच्या मूर्ती इथे आलेल्या आहेत. आपण पाहू शकता की वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या म्हणजे एकच गणपती नाही तर वेगवेगळ्या म्हणजे त्यांच्या भूमिका आहेत म्हणजे गणपतीच्या अशा कलेक्शन म्हणजे आपण कलेक्शन बोलू शकत नाही तर त्यांनी हे घरच बनवलंय गणपतीचं. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ह्या मूर्त्या म्हणजे किती किंमतीच्या मूर्त्या आहेत, किमतीमध्ये आहेत त्या आपण जाणून घेऊया. ह्या किती किमतीच्या मूर्ती आहेत? सर, मला थोडंसं सांगावंसं वाटेल की परमेश्वराची किंमत कधी करू नये आणि तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल. म्हणजे अगदी मी ज्या वेळेला पॉकेट मनी मला ज्या वेळेला मिळायचे त्या पैशातून पण मी आणलेले आहेत. त्यामुळे बाप्पाची किंमत ठरवणारे आपण कोण. मला जी मूर्ती त्यावेळेला मनाला भावली मग तिची किंमत काही असो, म्हणजे अगदी शेपासून असो की मग लाखापर्यंत असो, मी कधी त्याचा विचार नाही केला. त्यामुळे फक्त असं म्हणायला आवडेल की जो आनंद आहे परमेश्वराच्या रूपातला तो घेण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातला हा ठाणे कोळीवाडा म्हणजे राबोडी कोळीवाडा इथे हा गणपतीचं घर आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या या गणपतीला कोणी कोणी व्हिजिट केलेलं आहे. सर, असं पटकन आता आठवणार नाहीत पण कमिशनर आलेले आहेत इकडे, त्यानंतर सर्वच चॅनल तर सर्वच इथे येऊन गेलेले आहेत. मुलाखतीसाठी वेगवेगळ्या व्यक्ती येऊन इकडे गेलेल्या आहेत. म्हणजे राजकीय क्षेत्रामधले बरीच माणसं इथे येऊन गेलेली आहेत. सांगायला गेलं सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, बरीच मंडळी इथे येऊन गेलेली आहेत. आपण पाहिलं की विविध प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या इथे आहेत. आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि धन्यवाद मानूया वैती साहेबांचं. गणपती बाप्पा मोरया. येणाऱ्या गणपतींच्या साठी आगमनासाठी सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.